नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत एक नाश्त्याचा प्रकार आहे हा। आपण ब्रेड ऑमलेट म्हणू शकतो ह्याला, किंवा ब्रेडचं ऑमलेट सँडविच म्हणू शकतो। तर आपल्याला कंटाळा येतो कधी कधी नाश्ता, शिरा पोहे रोज तेच तेच खाऊन, तर कधीतरी हे छान लागतं खायला। आता ह्याच्यासाठी मी 4 अंडी घेतलेली आहेत ह्या बाउलमध्ये। आता ही अंडी फेटून घ्यायची। त्या अंड्यामध्ये 4 अंडी फोडून घेतलीत मी। आता हे आहे कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची, ह्याला आपण बारीक चिरून घेतलेलं आहे। हे लाल तिखट आहे 1 चमचा, हे साखर आहे थोडीशी, ही कोथिंबीर आणि हे थोडं चवीपुरतं मीठ आहे। आता मी काय करणार आहे, ह्या अंड्यामध्ये हे कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची मी कापून चिरून ठेवलंय ते आता टाकणार आहे। हे मीठ टाकणार आहे, ही साखर आणि त्याच्याबरोबर हे लाल तिखट। हे तिखट कलरचं आहे, हे तिखट नाहीये, कलरसाठी लाल तिखट आहे हे। आपण हिरवी मिरची जर लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही मिरची कमी प्रमाणात टाका आणि तिखटाचं प्रमाण पण कमी ठेवा। आता हे सगळं मी असं छानपैकी फेटून घेणार आहे। असं आपल्याला छान फेटून घ्यायचंय। हे एकजीव व्हायला पाहिजे, कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर हे सगळं असं एकजीव आपण अंड्यामध्ये ते फेटून घ्यायचंय। लहान मुलं खूप आवडीने खातात, पण मिरची कमी टाका। लहान मुलं खाणार असतील तर कमी मिरचीचं प्रमाण, हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी वापरा, तिखट पण कमी वापरा। तर असं हे आता अंड मी फेटून घेतलंय। आता इथे मी तवा तापत ठेवलेला आहे, ह्या तव्यामध्ये मी आता तेल टाकते। आता हे मी तेल टाकले, गॅसची फ्लेम वाढवलेली आहे मी। आता हा ब्रेड आहे, हा ब्रेड मी अंड्यामध्ये असा डिप करणार आहे, जेणेकरून कांदा, टोमॅटो, कोथिंबीर त्या ब्रेडला लागायला पाहिजे। असा डिप करायचा ब्रेड आणि असा आपल्याला ह्या तेलामध्ये, तव्यामध्ये टाकायचं। आपल्याला ते तव्याचे तेल आहे त्यात तो ब्रेड सोडायचा। गॅसची फ्लेम कमी करायची, थोडासा भाजून द्यायचा आपल्याला हा तेलामध्ये। बघा आता कसा भाजतोय, थोडासा एका साईडने भाजून द्यायचा। आता हा पुन्हा पलटायचा, ही दुसरी साईड आहे, हा दुसऱ्या साईडने पलटायचा। भाजून घ्यायचा हा बघा, हा मी अंड्यामध्ये हा बुडवलेला आहे, हे केलेला आहे, डिप केलेला आहे ब्रेड, आणि डिप केलेला आहे हा ब्रेड अंड्यामध्ये मी। आणि हा बघा आता मी हा तव्यात टाकलेला आहे। आता हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण हा भाजायचा आहे। हा बघा, हा बघा, थोडंसंच तेल टाकले मी, तेल जास्त लागत नाही ह्या रेसिपीला, शॅलो फ्राय करायचं असतं आपल्याला। अगदी खूप 2 चमचे तेल टाकलं तरी 2 चमच्यामध्ये आपले 2 पीस भाजून होतात। हे थोडासा खरपूस भाजला ना मग छान लागतो खायला पण। हा आता मी बघा, हा आपल्या किती छान भाजून झालाय बघा। आता हा ना आपण प्लेटमध्ये काढूया। खूप वेळ नाही, अगदी 5 मिनिटाची रेसिपी, 5 ते 10 मिनिट, जास्त वेळ लागत नाही। खाण्यासाठी सुद्धा पौष्टिक आहे आणि पोट पण भरतं आणि काहीतरी वेगळं खातो आपण नाश्त्याला। आता मी ते सर्व करते।
खाण्यासाठी आता तयार आहे. हे तुम्ही नाश्त्याला खा आणि मग मला सांगा कसं झालंय, कशी झाली रेसिपी आपली. आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.